संगीतकार अभिजित राणे यांनी श्रीदेव रामेश्वर भक्तिगीते भाग 2 असा 10 मराठी भक्तिगीतांचा संच रामेश्वर चरणी अर्पित केला। अभिजित राणे हे सहकुटुंब उपस्थित होते। त्यावेळी बरेच मान्यवर आणि मंदिराचे मुख्य पुजारी आणि अन्य मान्यवर हजर होते। वैशाली सामंतसह प्रतिष्ठित गायकांचा समावेश या भक्तिगीतांच्या संचामध्ये आहे। पाहुयात आपण हा सोहळा कसा पार पडला। संगीतकार अभिजित राणे यांनी श्रीदेव रामेश्वर भक्तिगीते भाग 2 असा 10 मराठी भक्तिगीतांचा संच रामेश्वर चरणी अर्पित केला। अभिजित राणे हे सहकुटुंब उपस्थित होते। त्यावेळी बरेच मान्यवर आणि मंदिराचे मुख्य पुजारी आणि अन्य मान्यवर हजर होते। वैशाली सामंतसह प्रतिष्ठित गायकांचा समावेश या भक्तिगीतांच्या संचामध्ये आहे। पाहुयात आपण हा सोहळा कसा पार पडला। अभिजित राणे यांनी श्रीदेव रामेश्वर भक्तिगीते भाग 2 असा 10 मराठी भक्तिगीतांचा संच रामेश्वर चरणी अर्पित केला। अभिजित राणे हे सहकुटुंब उपस्थित होते। त्यावेळी बरेच मान्यवर आणि मंदिराचे मुख्य पुजारी आणि अन्य मान्यवर हजर होते। वैशाली सामंतसह प्रतिष्ठित गायकांचा समावेश या भक्तिगीतांच्या संचामध्ये आहे। पाहुयात आपण हा सोहळा कसा पार पडला।
संगीतकार अभिजित राणे यांनी श्रीदेव रामेश्वर भक्तिगीते भाग 2 असा 10 मराठी भक्तिगीतांचा संच रामेश्वर चरणी अर्पित केला। अभिजित राणे हे सहकुटुंब उपस्थित होते। त्यावेळी बरेच मान्यवर आणि मंदिराचे मुख्य पुजारी आणि अन्य मान्यवर हजर होते। वैशाली सामंतसह प्रतिष्ठित गायकांचा समावेश या भक्तिगीतांच्या संचामध्ये आहे। पाहूयात आपण हा सोहळा कसा पार पडला। त्यांनी अर्पण केलं आहे, तर त्या निमित्ताने इथे आले आहेत। थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। काय सांगाल? नमस्कार। या रामेश्वराच्या मंदिरात आज हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे की रामेश्वरासंबंधीची सगळी गीतं या 5 गीतकारांनी लिहिलीत आणि जवळजवळ 8 गायकांनी ही गायलीत आणि याचे आयोजक, संगीतकार, गीतकार आणि गायक श्रीमान अभिजित राणे हे या गावचे सुपुत्र आहेत आणि त्याने आपल्या देवाबद्दल प्रेम, त्या प्रेमापोटी ही ध्वनिफीत काढलेली आहे। खरोखर सुंदर आहे। अशा प्रकारचा कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे। यात जी गाणी लिहिलेली आहेत त्याच्यापैकी एक गीतकार डॉक्टर सुप्रिया वाकणकर या सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। फार मोठे गायक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। खरोखर उत्तम अशा प्रकारचं कार्य आहे। संगीताची आवड कोणाला नाही असं होणार नाही। तेव्हा ही जी कॅसेट आहे, ही जी ध्वनिफीत आहे ती घरोघरी पोचावी आणि गीतकारांबरोबर गायकांची आणि गायकाबरोबर या आयोजकाचे अभिजित राणे यांची सुद्धा महती लोकांना कळावी यासाठीचा हा खरोखर फार मोठा सुंदर असा कार्यक्रम आहे। त्याने स्वखर्चाने केलेला आहे। एवढा खर्च करणं म्हणजे खायची कामं नाही, कुठल्याही प्रकारचं इतर कोणाचं सहकार्य नाही आहे। फक्त या ठिकाणी आज या रामेश्वर देवस्थान ट्रस्टने हे सगळी मेहनत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा त्यांचे आभार मानावे तेवढं थोडं आहे। सर्व लोकांना माझी हीच विनंती राहील की कॅसेट ऐका, या भक्तिगीताचा, या गाण्याचा आस्वाद घ्या, आपलं मनोरंजन करा आणि ज्याने कोणी हे सगळं सहकार्य केलेलं आहे, हे कार्यक्रम केलेला आहे, त्यांना सुद्धा त्याचा आनंद होईल असं करा, एवढीच विनंती करतो। मी थांबतो। नमस्कार। लोक असा येत नाही आणि आपल्या मातृभूमीची, आपल्या देवाची आठवण फार जणांना असते। कारण एकदा ते घर सोडून, गाव सोडून गेले की मागचं सगळं विसरतात। मी नव्याने सांगायची गरज नाही, पण याने ते ठेवलंय आणि या ठिकाणी जवळजवळ हे 8 कलाकार आहेत आणि 5 संगीतकार आहेत आणि यांच्यात आता या ठिकाणी आमच्यात तसे बाकीचे बेलाशेंडे ओळखीचे आहे, वैशाली सामंत आहे, हरिया बेकर, तुम्हाला माहिती आहे रिटेलच्या भागामध्ये। आणि या ठिकाणी हे धनंजय मकर आम्हाला कळून आहे, संजीव हे गायक हे म्हणत होते मला पंडित अजित कडकडे सुद्धा याच्यात गाणं घेणार होते, पण त्यांच्या काही वेगळीच असल्यामुळे येऊ शकले नाही। या परंपरेवरती आता याने कसं काय केलं असेल त्याच्याबद्दल मला काय म्हणणं नाही। यांची जर तुम्ही एका कार्यक्रमाची व्यक्ती विचारली तर तुम्हाला मला नवीन बऱ्या माणसाला शक्य नाही अशी परिस्थिती आहे। एवढी माणसं, अशा प्रकारची माणसं यांना मिळणं म्हणजे यांची योग्यता किती आहे याचा विचार करा। आणि हे रामेश्वराची कृपा याच्याबद्दल म्हणजे काय
सामान्य माणसं नाही, ती संगीत क्षेत्रात पोचलेली माणसं आहेत. आता भरडोळ्याचे कार्यक्रम म्हणजे तुमचं आमचं सोडून द्या, आम्हाला पण शेजारी सुद्धा विचारत आहे, पण यांना अख्खं जग ओळखतं. फॉरेनमध्ये परदेशात सुद्धा यांचे कितीतरी कार्यक्रम चाललेले आहेत. आणि अशा या व्यक्तींच्या सगळ्या समुदायामध्ये हा अशा प्रकारचं हे ध्वनिगीत आहे. सगळ्यांनी घ्या, वाजवा, ह्या रामेश्वराचा जय जयकार घरोघरी करा. आणि त्याबरोबर ह्या रामेश्वराची प्रसिद्धी होईल आणि यांनी सुद्धा जे काही कष्ट केले ते लोकांपर्यंत पोहोचतील. काय आहे ते आणि संगीताबद्दल जे काय प्रेम आहे ते प्रेम असं ठेवा. की नम्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी माझी ओळख करून या ठिकाणी ते माझ्याबरोबर गोष्टी करत बसले. अगदी साधं. त्याचे कलाकार म्हटल्यानंतर तो एकदम फुगून जातो. जवळच्या माणसाला बोलत सुद्धा नाही. कारण त्याला काय वाटतं कोणास ठाऊक. कारण शेवटी कसं आहे, व्यक्ती तितक्या होती. जो जन्माला येतो आपापल्या पद्धतीने सगळं करत असतो. जगात काही लहान काही मोठे सगळे काय आकाशातून पडलेले नसतात. पण का गर्व होतो काय कळत नाही. जाता जाता एका कलाकाराची गोष्ट सांगतो तुम्हाला. एका मूर्तिकाराला असा गर्व झाला की माझ्यासारखा मूर्ती करणारा कोणी नाही. तो म्हणाला जर कदाचित मला येऊन न्यायला आला तर मी त्यालाही बसवीन. बघा किती घमेल असू शकते कलाकाराला. तर नसते. याचं दुर्दैव होतं की त्या यमाने ऐकलं होतं. ये म्हणाले इतकं गर्व आहे तुला, आजपासून 8 दिवसांनी ये म्हणाले मी बघतो किती यम आहे. आणि 8व्या दिवशी यम आला. याने काय केलं, आपल्यासारखे 4 मूर्ती तयार केल्या आणि माझ घरात ठेवले. मध्ये आपण राहिला, इकडे 2 इकडे 2. यमाने दार उघडून बघितलं म्हणे वा पेट्याने बसवलं. आता 5 जणांचा ती कोणाला तो भाग शक्यच नाही. काय म्हणाले, अप्रतिम मूर्ती तयार केल्या याच्यासारखा मला नाही चित्रकार मूर्तिकार दुसरा कोणीच नाही. जसं बोलला तसंच अगदी केलं. वा 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 इतकं सगळं उत्तम केलं म्हणाले. इतकं सगळं उत्तम केलं पण एक चुकवलं. हे म्हटल्यावर त्याचा जो स्वाभिमान तो जागा असं म्हणाला काय चुकलं किंवा म्हणाला हे चुकलं. सांगायचं का की कलाकाराने किती नम्र असावं त्याचं उदाहरण आम्ही या क्षेत्रात सगळ्या ठिकाणी फिरत असतो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला बरेच अनुभव येतात. समजलं ना. आमच्या डबलबारी क्षेत्रात बरेचसे बुवा आमच्याकडे बघत सुद्धा नाही. कशासाठी मला काय कळत नाही. काय करायचं आहे त्या ठिकाणी तुमच्या परीनं तुम्ही तुमचं सादर करणं, माझ्या परीनं मी करणार. तुमचा द्वेष करून मी तुमचं काढून घेऊ शकत नाही. असं कारण ती बुद्धीच तशी असते असो. त्यामुळे खरोखरच हा आपला असा दुर्गत सत्याचा योग या ठिकाणी घेऊन आणला. उमेश होतेंचे आभार मानाने तेवढे थोडेच आहेत. नमस्कार. लोकनिदान चॅनलमध्ये आपल्या उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. श्रीदेव रामेश्वर भक्ती गीते भाग 2 अल्बम आज रामेश्वर चरणी अर्पण केलेला आहे. आणि या अल्बमचे संगीतकार या गावचे सुपुत्र अभिजित राणे हे आहेत. आणि आज संपूर्ण श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि कांदळगावातील कांदळगाव ग्रामस्थ यांचा एकत्रीकरण करून आज श्रीदेव रामेश्वर चरणी अल्बम इथे त्यांनी अर्पण केलेलं आहे. तर स्वतः संगीतकार अभिजित राणे इथे आहेत. तर एकंदरीत भाग 2 या संदर्भात जी काही त्यांची कल्पना आहे किंवा त्यांचं जे काही मनोगत आहे ते आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार. मी अभिजित राणे. 2024 मध्ये जानेवारीमध्ये मी या कांदळगाव देवाच्या मंदिरामध्ये आलेलो आणि इथे पाया पडून घरी जात असताना मला या गावातले काही माझे काका आजोबा त्या वयाचे असलेले ते मला स्वतः भेटायला आले आणि ते म्हणाले, अरे तुमचा पहिला भाग खूप छान आम्हाला आवडतो. इथे दर सोमवारची गाणी लावली जातात. तर तुम्ही आता दुसरा भाग का नाही काढत? दुसरा भागही काढा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आणि म्हणजे मी मनातल्या मनात जरा म्हणजे मनातल्या मनात मी विचार केला की अरे ते सांगतायत खरं, पण शेवटी आर्थिक बळ हवंच असतं आपल्याला. कारण हा अल्बम करणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. त्याला बऱ्याच लाखांचा खर्च असतो. कारण सगळे आर्टिस्ट असतात, म्हणजे गायक मंडळी असतील, वादक मंडळी असतील आणि सगळे वादक मंडळी, अरेंजर, स्टुडिओचं भाडं हे खूप मोठ्या लेवलचं सगळं असतं खर्च. तर तो त्यांच्या मुखातून आलं शब्द की तुम्ही दुसरा भाग काढा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असं म्हणून. तर मग मी विचार केला, म्हटलं आता ह्या लोकांनी निदान कल्पना सुचवली आहे तर आपण प्रयत्न करून बघावा. आणि तसा मी प्रयत्न केला आणि त्याला
म्हणजे अक्षरशः रामेश्वराचीच कृपा असल्यामुळे साधारण एक एप्रिल मे पासनं सगळ्या माझे म्हणजे गावातले मंडळी जी आहेत, माझे चुलत भावंड सगळी, त्यांनी हळूहळू आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. आणि असं करता करता साधारण एक जुलै ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 6 लाखाचा खर्च जमला म्हणजे माझ्याकडे. आणि मग त्याच्यात मग मी असं ठरवलं की आपण मागच्या भागातले जे आर्टिस्ट होते त्यापेक्षा आपण अजून एक वरची पातळीतले म्हणजे साधारण एक म्हणजे सुरेश वाडकरांच्याच लेवलचे असे आर्टिस्ट घेऊन त्या आर्टिस्टकडनं आपण आपली ही गाणी गाऊन घ्यावी. म्हणून मग मी पंडित संजीव अभ्यंकर, डॉक्टर भरत बल्लावल्ली, नंतर पद्मजा पिणाणी, ज्या या अल्बम मध्ये आता गाऊ शकल्या नाहीये, काही त्यांच्या आवाजाच्या थोड्याशा त्रुटीमुळे जरा त्यांना खूप खोकला, सर्दी त्रास सगळा चालू होता त्यांचा. तर फक्त त्यांनी मला हुरहुर व्यक्त केली की मला गायची इच्छा आहे, पण मला आता गाऊ शकत नाही वेळेच्या अभावामुळे. पण डॉक्टरांनी त्यांना मदत म्हणजे सध्या गाऊ नये, नंतर तुम्ही गा. आणि आपल्याला घाई पण होती की या वर्षामध्येच मला हा अल्बम कम्प्लीट करायचा होता. कारण सगळ्यांनी तेवढ्या विश्वासाने पण एक रामेश्वराचं कार्य म्हणून मदत जी केली होती त्या वेळेत मला कम्प्लीट करायची होती. आणि असं करता करता तो अल्बम म्हणजे सगळे आर्टिस्ट तयार झाले. त्याच्यात आर्या आंबेकर या अल्बम मध्ये, जी सारेगमची लिटिल चॅम्प्स मधली एक चांगली मान्यवर गायिका आता बनलेली आहे, ती आहे. माधुरी करमरकर आहेत, वैशाली सामंत आहेत, नंतर बेला शेंडे आहे, नंतर अजून लॅरिसा अल्मेडा म्हणून एक कॅथलिक मुलगी आहे, पण ती मराठी अप्रतिम छान गाते. ती त्या मुलीला म्हणजे काही नवीन गायकांनाही मी या अल्बम मध्ये घेतलेलं आहे. जसं संजीव अभ्यंकरांचाच शिष्य धनंजय म्हस्तर, तोही या अल्बम मध्ये गायलेला आहे. आणि बाकी सगळे मान्यवर गायक मंडळी गायलेले आहेत. तर असा तो अल्बम आहे. आणि त्याच्यात माझ्या बहीण म्हणजे डॉक्टर सुप्रिया वाकणकर यांच्याकडनं मी एक गाणं लिहायला त्यांना मी सांगितलं, आणि तिने मला तात्काळ लगेच लिहून दिलं ही गाणं रामेश्वराचं, जे संजीव अभ्यंकर सरांनी गायलेलं आहे. आणि तसंच माझा मित्र आहे केदार परुळेकर आहे, शर्वरी करगुटकर म्हणून मॅडम आहेत, त्यांनी 3 गाणी लिहिली आहेत. त्याच्यात शिवाजी महाराजांची 2 गाणी आहेत. म्हणजे या अल्बम मध्ये आम्ही शिवाजी महाराजांची पण एक राज्याभिषेकाचं गाणं आम्ही घेतलेलं आहे. नंतर एक म्हणजे आपल्या गावाला शिवाजी महाराज कसे आले, काय त्या मागचं कारण काय होतं, हे सर्व त्या गाण्यातनं आम्ही लोकांपर्यंत मांडलेलं आहे. आणि बाकी सर्व असा अल्बम तयार झालेलाच आहे. तर त्याचप्रमाणे आता तुम्ही एकंदरीत सांगितलं की जुने गायक आहेत, वैशाली सामंत सारखे, त्याचप्रमाणे सुप्रिया वाकणकर गायक आहेत, आणि नवीन गायक सारेगमची आर्या आंबेकर. तर ह्यांचं एकत्रित कॉम्बिनेशन तुम्ही कशा स्वरूपातून केलं आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. कारण लोकांना कसं आहे, जुनं तर माहितीचे आर्टिस्ट असतातच, पण त्याशिवाय नवीन आर्टिस्टना पण आपण एक सामावून घ्यावं या अल्बम मध्ये, असे माझी पहिल्यापासून कल्पना होती. त्यामुळे मी गीतकार मंडळी सगळे नवीन घेतलेले आहेत, ज्याच्यात अरुण सांगोळे म्हणून की जे मोठेही तसे आहेत, कारण त्यांनी श्रीधर फडक्यांची गाणी बरीच केलीत. संगीतकार श्रीधर फडके, सुधीर फडक्यांचे त्यांचा मुलगा, त्यांच्या अल्बम मध्ये त्यांनी लिहिलेली आहेत गाणी. म्हणजे गीतकारामध्ये पण आम्ही एक म्हणजे मान्यवर गीतकार म्हणून, आणि तसे नवीन गीतकार त्याच्यात माझी बहीण डॉक्टर सुप्रिया वाकणकर त्यांनी लिहिलेलं आहे, केदार परुळेकर आहेत, जे आता नवीन पिढीचे गीतकार मंडळी म्हणून आता प्रस्थापित होऊ शकतात, म्हणजे होत आहेत ते असे. नंतर त्याचप्रमाणे आपल्या अल्बम मध्ये एकूण किती गाण्यांची संख्या आहे? या अल्बम मध्ये 10 गाणी आम्ही घेतलेली आहेत. त्याच्यात 10 गाण्यांचं आहेत गाणी. त्याच्यात या गाण्यांच्या शब्द रचनेबद्दल थोडक्यात काय सांगा. ही शब्द रचनेची सुरवणी असते, गाणी तयार करायची असते, संगीताचं आपण नंतर करू, शब्द रचना आहे, हो, तर त्याचं स्वरूप थोडक्यात सांगा.
मला देवाच्या म्हणजे रामेश्वराच्या कृपेमुळे मला संगीत गुरुही मोठे म्हणजे श्रीनिवास खळे, यशवंत देव, सोमनाथ परब, अनिल केरकर सर असे मोठे गुरु मला लाभले. त्यांच्याकडनं मला जे गाणं त्यांच्याकडनं शिकताना त्यांची गाणी जी मी लहानपणापासून ऐकत आलो म्हणजे यशवंत देव सर, श्रीनिवास खळे यांची गाणी आपण जी ऐकतो त्याच्यातलं काव्य मला लहानपणापासूनच कुठेतरी असं वाटायचं की अरे हा त्यांची गाणी कशी ऐकताना व्यवस्थित वाटतात, किंवा काही जे नवोदित गीतकार मंडळी आपण गाणी कधी ऐकतो असं त्याच्यात थोडीशी त्रुटी मला जाणवायची. पण आपण आता जर मी म्हणजे प्रोजेक्ट करतोय तर माझ्याकडे माझा असाच विचार होतं की यात शब्द मला म्हणजे कसं आहे की त्या मीटरमध्ये गाण्याच्या मीटरमध्ये असणारेच हवेत आणि ते आतनच मुळात ती कल्पना माझ्या डोक्यात एक फिट्ट बसलेली होती की असे म्हणजे सहज लोकांच्या मुखी बसणारे शब्द हवेत आणि त्या मीटरमध्ये म्हणजे चालीला मला लावायला पण योग्य होतील असे. अशा पद्धतीने तो अल्बम तयार झालेला आहे. जसं ही संपूर्ण गाण्याची 10 गाण्यांची जी शब्दरचना आहे ती किती पद्धती आहे? शब्दरचना माझी नाही, म्हणजे माझं मी 3 गाणी लिहिलेली आहे पण त्याच्यात हे बाकी गीतकार मंडळी आहेत. प्राजक्ता पटवर्धन आहे, सुप्रिया वाकणकर, केदार परुळेकर, अरुण सांगोळे, शर्वरी करगुटकर असे गीतकार मंडळी आहेत. त्यांच्या शब्दांना मग मी चाली लावायचा प्रयत्न केला, संगीतबद्ध केलं. नक्कीच आपल्या 10 गाण्यांपैकी एखादं कडवं किंवा त्या एखादा सूर जरी ते ऐकायला भेटला. या 10 गाण्यांपैकी एक मी गाणं आता आपल्या समोर सादर करतोय. हे गीत शर्वरी करगुटकर या मॅडमनी लिहिलेलं आहे. रामेश्वराची आरती आहे. त्यांच्याकडनं मी ते शब्द लिहून घेतले, ते आपल्या समोर सादर करतो. जय देव रामेश्वराया, जय देव रामेश्वराया. या देवा भक्त जनहि आळवितीया जय देव रामेश्वराया, जय देव रामेश्वराया. त्रिपुरारी त्रिनेत्र पाहुनी त्रस्ताना, ताराया सर्वाना अवतारित भाना. भैरव तुम्ही भालचंद्र, तुम्ही रक्षण करता, सकलांचा आधारू तुम्ही दुःख हरता. जय देव शिवशंभोराया. या देवा भक्त जनहि आळवितीया जय देव रामेश्वराया. खूप छान सर, एक सुंदर आवाजाची आपल्याला झालेलीच आहे. तर आता आपण डॉक्टर सुप्रिया वाकणकर मॅडमकडे येऊया. त्यांच्याबद्दल या अल्बमबद्दल चर्चा करूया. मॅडम नमस्कार. लोकनिर्माण आपलं एक स्वागत आहे. आपण काय सांगा अल्बमबद्दल काय सांगा? सर्वप्रथम श्री रामेश्वर देवस्थान आणि मंदिर देवालय परिसर या संस्थांची मी अत्यंत ऋणी आहे. कांदळगाव हे माझं गाव, या गावाची मी कन्यका. अभिजित हा माझा भाऊ. आमच्या वडिलांच्या वाचन आणि लेखनाच्या आवडीमुळे शब्द थोडेसे आमच्या नशिबाने आमच्या आतच आलेले असावेत असं वाटतं. पण या सगळ्या गोष्टींना जेव्हा एक स्वरूप यावं लागतं त्यावेळेला परमेश्वराचं अधिष्ठान असल्याशिवाय गोष्टी पूर्ण होत नाहीत. कदाचित हा योगायोग झाला असावा आणि अगदी सहजपणे अभिजितने जेव्हा या अल्बमचं काम सुरू केलं
तेव्हा अगदी सहजपणे त्याने मला म्हटलं की ताई मला एक गाणं लिहून हवंय आणि आपल्या देवासाठी, आपल्या गावासाठी हे गाणं, हा अल्बम आपल्याला तयार करायचा आहे, हा त्याचा विचार होता. त्याच्यातला आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा अल्बमचं नाव त्याच्या मनात होतं तेव्हा कांदळगावचा श्री रामेश्वर असंच नाव या अल्बमचं असावं ही त्याची खूप आतली इच्छा होती. कारण आपल्या कांदळगावची कीर्ती पंचक्रोशीत आहेच पसरलेली. इथलं जागृत देवस्थान अनेकांना माहिती आहे. बाहेर बाहेरच्या गावातनं दर्शनासाठी लोक इथे येतच असतात. पण या अल्बमच्या निमित्ताने ते अधिक दूरवर पोहोचावं हा जो विचार होता त्याच्याने मला अजून थोडी प्रेरणा मिळाली आणि एक खारीचा वाटा आपलाही या प्रोजेक्टमध्ये असावा या विचारातून एक गाणं तयार झालं. आणि खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे हासभास नसताना मनात आलेली ही कल्पना जेव्हा मी लिहायला, प्रत्यक्षात उतरवायला बसले तेव्हा ते एका हाती लिहून झालं. मला सुद्धा आश्चर्य वाटतं. जेव्हा पंडित संजीव अभ्यंकर यांनी त्याला स्वर द्यायचं ठरवलं तेव्हा तर परिसस्पर्श झाल्यासारखं वाटलं माझ्या शब्दांना. आणि आता नक्कीच जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा त्या गाण्याचं खरंच इतकं सुंदर स्वरूप झाल्याचं तुम्हालाही जाणवेल. मला खात्री आहे की हा जो आमचा प्रयत्न आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी आणि पाठबळाने हा जो आज तुमच्या समोर आम्ही सादर करतो तो नक्कीच तुमच्या आवडीस उतरेल. आणि खूप आनंद होतोय हे सगळं इथे आज घडताना. धन्यवाद. मॅडम, सरांबरोबर तुम्ही ह्या अगोदर तुमच्या अल्बममध्ये काम केलं आहे की फक्त तिथं रामेश्वर भक्ती हे भाग ह्या अल्बममध्ये काम केलं? याच्या आधीचा भाग 1 जो आहे त्याच्यात सुद्धा माझं एक गीत आहे. मी काही गीतकार वगैरे स्वतःला नाही म्हणू शकत, पण एक प्रयत्न असतो आणि त्या शब्दांना कदाचित अभिजितच्या संगीतकारी ज्या काही गरजा असतात त्याच्यामध्ये कदाचित ते बसतं आणि त्याच्यामुळे त्याचं गाणं होऊ शकतं. कारण गीताचे, प्रत्येक गीताला गाणं बनवताना काय कष्ट लागतात किंवा ज्या काही गरजा असतात त्या संगीतकारच समजू शकतो. आणि त्याच्याकडून मला ही गोष्ट आलेली आहे किंवा समजली आहे की मला ते थोडंसं जमतं. तर हा माझा प्रयत्न अल्बमच्या रूपाने आता हा दुसरा प्रयत्न आहे. माझं जे गीतलेखन म्हणजे मी जे गीत लिहिलंय त्याचं एखाद कडवं कदाचित शब्द बर. गीताची 2 कडवी फक्त वाचून दाखवते. कैलासपती रे तू सांब भोळा, गंभीर मुद्रा शशीधरी कपाळा, विलेपून भस्म सुगटीत काया, वैराग्य मूर्ती ना मोह माया. हिमपर्वताच्या शिखरी वसोनी, खळाळती गंगा शिरी धरोनी, जटाजूट माथी सहजी विलासे, रुद्राक्ष माळा तव गळा साजे. फुत्कार करीती विक्राळ सर्प, शांतावले मनी शमवून दर्प, सुमनांच्या जागी आनंदे रुळती, रूपाचे रौद्र प्रस्थापित करीती. ध्यानस्थ मूर्ती रामेश्वरा तव, पाहून या सुखावलो भरले मनमन. गरळाचे प्राशन सहजी तू केले, दुरितांच्या तिमिराला दूर लोटविले. नृत्य निपुण कला सगुण नटरंग राजा, हाकेला भक्तांच्या रामेश्वर जागा. तालावर डमरूच्या तांडव साकार, क्रोधाच्या कल्लोळे दुर्जन संहार. वामांगी पार्वती शोभे शेजारी, नंदी तुंबरू स्वागतास दारी. कैलास राणा भूतादिनाथा, चरणांसी तुझिया टेकतो माथा. ओम नमः शिवाय. धन्यवाद. सांगितलं की आपल्याला शब्द रचना आणि संगीतकार जे आहेत त्यांना लय, ताल आणि सूर एकत्रितपणा आणतात ते संगीतकार अभिजित राणे आहेत आणि त्यांनी या सर्व गायकांना हा
श्रीदेव रामेश्वर चरणी भक्ती गीतांचा भाग दुसरा त्यांनी आज इथे रामेश्वर चरणी दिलेला आहे. अभिजित सर, आता तुम्हाला फक्त एक शेवटचा प्रश्न. सध्या जी संगीताची जी परंपरा गेल्या कित्येक अनेक वर्ष चालत आलेली आहे पिढ्यानपिढ्या, तर त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीला तरुण पिढी किंवा तरुण वर्ग या संगीताच्या कुठेतरी लांब आपल्याला होताना दिसतो. तर जुनं आणि आताची नवीन पिढी त्याच्यामध्ये काही तफावत त्यावरती काही संगीत तर चालूच असतं, ते कधी बंद होणार नाही. कारण जोपर्यंत तुमच्या रक्तामध्ये जे संगीत भिनलेलं असतं ते प्रत्येकाच्या थोड्या प्रमाणात ते असतंच. म्हणजे पण असा जो तुमचा प्रश्न असेल की नवीन संगीत तेवढं लोक ऐकत नाहीत आणि जुनं संगीतच ऐकतात, तोही भाग आहेच. पण जुन्या संगीतामध्ये शब्दांना तेवढं महत्व दिलं जायचं. म्हणजे संगीतकार त्या शब्दांचा अर्थ समजून ते लोकांपर्यंत ते गायकाच्या थ्रू येत होते शब्द सगळे. आजकालचं संगीत म्हणजे गायकांना विश्रांती असते आणि म्युझिक मेन खूप वरती असतं, लाऊड असतं आणि एक बीटच तो धरून ते कंपोज करत असतात गाणं. तर त्यामुळे आणि थोडंसं तंत्र पण, रेकॉर्डिंगचं तंत्रही थोडं आता वेगळं झालेलं आहे. पूर्वी सगळं एकत्र म्युझिशियन्स बरोबर सगळे गायक असायचे, एकत्र गाणं रेकॉर्ड व्हायचं. आता प्रत्येक आपापल्या वेळेप्रमाणे येतो, म्युझिक वाजून जातो, गायक आपापल्या वेळेप्रमाणे येतात, ते वाजून जातात. त्यामुळे असं आहे, जे एकजीव गाणं जे पाहिजे, जी पूर्वीची गाणी असायची ती आता तेवढी तसा पद्धतीचं होऊ शकत नाही. त्याचं मूळ कारण की प्रत्येकाचं सगळं आता वेळेप्रमाणे, फुरसतीप्रमाणे सगळं काम चालू असतं. पण जे म्हणजे म्हणतात संगीत आहे ते नवीन कुठे ते थांबणारच नाही, कारण ते चालूच राहणार. या जगाच्या अंतापर्यंत तरी ते चालूच राहणार. फक्त त्याचा दर्जा आपण जितका चांगला देऊ शकतो तिथे जर प्रत्येकाने लक्ष दिलं, काव्याकडे लक्ष दिलं, संगीत म्हणजे चालीकडे लक्ष दिलं आणि जेवढं आपण लोकांसाठी जे करतोय काम, जे काय असेल गाणं, तर ते चांगल्या पद्धतीने कसं आपण लोकांपर्यंत प्रेझेंट करू शकतो, हा प्रत्येकाने आपापला म्हणजे ठरवावं. त्यांनी तशा पद्धतीने ते गाणं होऊ शकतं म्हणजे पुढे लोकांपर्यंत. नक्कीच सर, खूप छान प्रकारे आपण माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे कांदळगाव म्हटल्याच्या नंतर विविध कलागुणांनी बहरलेला गाव आहे. जशी तुम्हाला संगीताची आवड आहे, लेखनाची आवड आहे, त्याचप्रमाणे तुमच्या शेजारी बसलेले उमेश मोरे यांना सुद्धा लेखनाची आवड आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक जे श्रीदेव रामेश्वर किंवा इतरही काही बाबतीमध्ये कामं केलेलं आहे. तर 2 मिनिटं आता फक्त आपण त्यांच्याकडे. श्रीदेव रामेश्वर भक्तिगीत भाग 2 हा जिथे रामेश्वर चरणी अर्पण झालेला आहे. पहिला भाग तुम्ही ऐकलेला आहे आणि तुम्ही स्वतः एक म्हणजे तुमच्या जे मनात येतं ते तुम्ही वहीवर उतरवता आणि ते तुमच्या विशेष तुम्ही वाचायला देता आणि तुमच्याकडून ते करेक्शन करून देता. तुमच्या लेखनाच्या आवडीबद्दल किंवा संगीताच्या आवडीबद्दल काय? आज या ठिकाणी अभिजित राणे साहेबांचा सीडी म्हणजे रामेश्वराच्या भक्तिगीतांचं आज हे लोकार्पण असं करण्यात आलेलं आहे. तुम्ही मला विचारलं की लेखन, एक काव्य लिहिणे हा प्रकार वेगळा आणि लेख लिहिणे हा प्रकार वेगळा. काही जणांना काव्याची आवड असते, काही जणांना गद्य म्हणजे लिखाणाची अशी आवड असते. मला काव्य काही एवढं करता येत नाही, पण मी लिखाण लिहू शकतो. म्हणजे एक मला तो छंद आहे लिखाणाबद्दल. यापूर्वी रामेश्वराचं पुस्तक लिहिलं, अनेक लेख लिहिले, शिक्षकांवर लेख लिहिले, बरेच काही वृत्तपत्रात सुद्धा लेख माझे गेले. पण एक आवड आहे, ती सुद्धा आवड कशी, एक त्याला सुद्धा एक उपजत कला लागते. उपजत म्हणजे अशी उपजत असते की जे शिक्षक आम्हाला घडवतात त्यातून हे साध्य होतं. आणि एक मुख्य म्हणजे मराठीचं आधी आवड लागते मनापासून एखाद्या विषयाची. मला मराठीची आवड आहे, त्यातून मी पूर्वीपासून वृत्तपत्र वाचायचो. त्यातून एक झाली माधवराव गडकरी कसे लिहितात, वसंतराव कानेटकरांची नाटकं कशी आहेत,
शिवाजी सावंतांच्या कादंबऱ्या कसं आहे, एक ते शैलीदार. मी अनेकांची अशी पुस्तकं वाचली, त्यातून मला वाटलं की मी सुद्धा काहीतरी लिहावं. पण आता मी लिहितो किंवा इतर मी काही लेखक नाही, मोठा कोणी नाही, पण एक साधं लिहितो. तरी पण आता या मोबाईलच्या युगात लिहिणं फार दुर्मिळ होत चाललंय. सर्व मुली आता जास्तीत जास्त ते मोबाईल बघत असतात, काय काय ते करतात. आता एक साधं जर पत्र सांगितलं, भावाला पत्र लिहू, आईला लिहू किंवा दुसऱ्या कोणी लोक, त्याचा मजकूर त्यांना मला वाटतं येईल असं वाटत नाही. सुरुवात कशी करायची काय असं मला वाटतं. पण पत्राचा जमाना आता गेला. पण पत्र लिहिणं हा सुद्धा एक खरोखरच चांगला लेखनाचाच हा प्रकार आहे. तर आता नवीन पिढीनं सुद्धा हा लेखन, लिहिणं, वाचणं सातत्यानं चालू ठेवावं. त्यातून आपली गुणांची वाढ होते, बौद्धिक क्षमता वाढते, आकलन होतं आणि आपल्या बुद्धिमत्तेत भरपूर वाढ होते. तर एक नवीन पिढीला विनंती आहे की तरुण, की आपण वाचन आणि लिखाण, काव्यलिखाण असो किंवा एखादा लेख लिहिणं असो, हे लिहावं, जेणेकरून ही परंपरा कायम लिखाणाची पुढेपर्यंत चालू राहील. नक्कीच खूप छान उमेशजी, तुम्ही सुद्धा एक चांगल्या प्रकारे सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तर आता कांदळगावचे ग्रामस्थ इथे आश्चर्य करतो, तर त्यांच्याकडून या कार्यक्रमाचं म्हणजे आज कार्यक्रम इथे संपन्न झाला त्याबद्दल त्यांचं मुलाखत ऐकूया आणि त्यांनाही थोडीफार म्हणजे रामेश्वर जो पहिला भाग होता त्यांनी ऐकलेला आहे, त्याच्याबद्दल जनमानसांमध्ये कोणत्या प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल थोडक्यात. अभिजित दादांनी पहिला जो भाग केलेला होता, श्री रामेश्वर कांदळगाव या भागाचा पहिला भाग संगीतबद्ध केलेला होता. तो अतिशय चांगला आणि सर्व भाविकांच्या, रसिकांच्या मनामध्ये उतरलेला होता. आणि सर्वांच्या आग्रहास्तवच दुसरा जो भाग आहे तो अभिजित दादांनी आज संपन्न करावा, आज रामेश्वर चरणी अर्पण करावा असं त्यांना वाटलं. आणि आज त्यांच्या वडिलांचं प्रथम स्मृती आहे आणि त्यानिमित्त त्याने हा अल्बम रामेश्वर गीतांचा भाग 2 हा अल्बम त्या रामेश्वर चरणी अर्पण केलेला आहे. आणि खरोखर अतिशय सुंदर असा हा अल्बम त्यांनी बनविलेला आहे. आणि त्यांची भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या डेंटिस्ट आहेत. त्यांनी यापूर्वी सुद्धा त्यांचे मिस्टर व त्या या कांदळामध्ये येऊन सुद्धा गावातील लोकांची सेवा एका राणे मंडळाने म्हणजे राणेवाडा उत्कर्ष मंडळ यांचा एक कार्यक्रम होता आणि त्यावेळी त्यांनी कॅम्प लावलेला होता आरोग्याचा आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे दोन्ही वैतानी. आणि अतिशय ती सुद्धा सेवा सर्व लोकांना म्हणजे आवडलेली होती. आणि ती पुन्हा या भगिनी, अभिजित दादांच्या भगिनी आता रामेश्वर चरणी ही गीत संगीतबद्ध केलेलं आहे आणि ते सुद्धा अतिशय सुंदर त्यांनी सर्व मंडळींनी अतिशय सुंदर गायलेलं आहे. आणि त्यामुळे हा सुद्धा दुसरा भाग सर्व लोकांच्या, भाविकांच्या पसंतीस उतरेल, नक्कीच सर्वांना आवडेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. तर खूप छान प्रकारे आपल्या या रामेश्वर भक्ती तिथे भाग 2 याविषयी सुंदर गप्पा टप्पा झाल्या. काव्यांवरची रचना, त्याच्यानंतर संगीतबद्ध सूर ह्याच्याविषयी गप्पा झाल्या. त्याच्यानंतर या अल्बम मधील जे नवीन आणि जुने गाजलेले असे संगीतकार आहेत त्यांनी संगीतबद्ध केलेले आहेत. वैशाली सामंत, धनंजय मस्कर, चिंकी बाब्यांकर, भरत बल्लवल्ली, आर्या आंबेकर, लिटल फेम गायिका, त्याच्यानंतर लॅनिसा अल्मेडा, प्राजक्ता पटवर्धन, केदार सवळीकर, स्वतः अभिजित रामेशच्या भगिनी वासनकर मॅडम, त्यानंतर शर्वरी करमुटकर, अरुण आगोळे, बेला शेंडे, माधुरी करमलकर, हे सर्व मंडळींना एकत्र घेऊन अभिजित राणेंनी हा जीवधनुष्यच म्हणावा लागेल लिलया म्हणता येणार नाही, त्यासाठी फारच कष्ट त्यांनी घेतले अल्बम घडवण्यासाठी. तर जी एक सुंदर माहिती या अल्बम बद्दल तुम्ही आम्हाला दिलेली आहे. तर आम्ही लोकनिर्धार चॅनलच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो.